चला तर प्रेक्षक हो, आज आपण बनवणार आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी. पावभाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येणार. तर आपल्याला या पावभाजी करण्यासाठी इथे 2 ते 3 कांदे घेतले आहे, 1-2 टमाटे घेतले आहे, खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे, अद्रक टाकलेला आहे, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, थोडे 4-5 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे. आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता आपण इथे कांद्याचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया. अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी आणि जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. आपण 2 कांद्याची पेस्ट केलेली आहे आणि अर्धा कांदा चिरून यामध्ये टाकणार आहोत, बारीक चिरून. कांदा चांगला होऊ द्यायचा आहे, लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये. आता यामध्ये आपण जे मिक्सरमधून मिश्रण काढून घेतलेलं होतं कांद्याचं, खोबऱ्याचं, लसणाचं, ते टाकून घेऊया. हे मिश्रणही चांगलं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. कांद्याचं चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, कच्चं राहू द्यायचं नाही आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. आपण टोमॅटोची प्युरीही करणार आहे आणि थोडा टोमॅटो आपण बारीक चिरूनही टाकलेला आहे, तोही चांगला होऊ द्यायचा आहे. चांगलं हलवत राहायचं आहे. त्यानंतर आता आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया, मिक्सरमधून काढलेली. ती आपल्याला चांगली होऊ द्यायची आहे. चांगला लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये. जेणेकरून कच्चे राहणार नाही. आपण आता यासाठी इथं कोबी घेतलेली होती, 2-3 बटाटे घेतलेले होते आणि 1 वाटीभर वाटाणे घेतलेले होते, हिरवे वाटाणे. ते आपण आता इथे उकडून घेतलेले आहे. 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपण हे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान होत आहे मिश्रण कांद्याचं आणि टोमॅटोचं. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया. काश्मीरी लाल तिखट आहे ही, लाल रंगाची. आता आपण हे तिखट लाल टाकलेलं आहे, ते लाल कलरची चटणी होती. 2 चमचे टाकलेली आहे ती. आता 1 चमचा धनेपूड टाकून घेऊया. हे छान हलवून घेऊया. मसाले सगळे आपले सगळे बेसिक मसाले टाकलेले आहे आणि त्यानंतर पावभाजी मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हे मसाले मिक्स केल्यानंतर मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला इथे घेतलेला आहे, तर तो आपण 1 ते 2 चमचे टाकून घेऊया. आपण पावभाजी बनवते म्हटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचाच आहे. हा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतो, तोच मसाला मी इथे टाकलेला आहे. तोही चांगला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला. गरम पाणी टाकलेले आहे मी इथे. जे आपण व्हेजिटेबल्स उकडून घेतलेल्या होत्या त्या व्हेजिटेबल्सचं पाणी आहे हे. आता हे मॅश केलेलं मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बटाटा, कोबी हे सगळं मॅश करून घेतलेलं होतं छान बारीक. त्यानंतर थोडं पाणी सोडलेलं आहे आणि सगळं मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे आणि छान 5 ते 10 मिनटं इथे आपण ही भाजी होऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे 2 चमचे. 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर ही भाजी होऊ द्यायची आहे, शिजू द्यायची आहे. चला तर मग तयार आहे मस्त अशी चमचमीत पावभाजी रेस्टॉरंट स्टाईल. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.